परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक शांत सोपं गाव होतं, जे हिरव्या शेतांनी न्हालेलं आणि मातीच्या गंधानं भरलेलं होतं. त्या गावात मनीषा नावाची एक बाई आणि तिची लहान मुलगी नंदिनी राहत होत्या. काही वर्षांपूर्वी मनीषाचा नवरा मेला होता. तेव्हापासून मनीषाने सगळा संसाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता. सकाळी शेतात काम, दुपारी लोकांच्या घरी भांडी कपडे धुणं आणि संध्याकाळी मुलीला अभ्यास शिकवणं, असं तिचं रोजचं कामकाज होतं. नंदिनी तिच्या आयुष्यातलं एकमेव कारण होती. आईच्या केलेल्या कष्टांचं ओझ तिला जाणवत होतं, म्हणून ती नेहमी म्हणायची, आई, एक दिवस म्हणायची, मी मोठी झाल्यावर तुला सगळं सुख देईन. मनीषा हसून म्हणायची, माझं सुख म्हणजे तूच आहेस ग. नंदिनी गावात बरेच लोक मनीषाची परिस्थिती पाहून सहानुभूती दाखवत असत, पण प्रत्येक नजरेत सहानुभूती नव्हती. काही लोकांच्या नजरा वासनेने भरलेल्या होत्या. त्यात एक व्यक्ती होता, गणेश कारभारी काळे. गणेश गावात स्वतःला मोठा मदतनीस समजायचा. कोणाचं काही बिघडलं की तो म्हणायचा, मी आहे ना, असं म्हणत समोर येई. एकदा तो मनीषाच्या घरी आला आणि म्हणाला, ताई, तुम्हाला काही मदत हवी का? काही काम असेल तर सांगा. सुरुवातीला मनीषाला वाटलं, किती चांगला माणूस आहे गणेश. घरातले काही छोटे काम केलं, पाणी आणलं, छप्पड दुरुस्त केलं, दुकानातून वस्तू आणल्या. हळूहळू तो घरातला ओळखीचा झाला. गावात लोक कुजबूज करू लागले. मनीषाच्या घरी गणेश वारंवार जातो, काहीतरी चाललंय बहुतेक. मनीषाने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. तिला वाटलं, लोक काहीही बोलतात, पण गणेश खरंच मदत करतो का? जसजसा पुढे गेला तसतशी गणेश आणि मनीषा यांच्यात बोलणं वाढलं. तो तिच्या अडचणी ऐकायचा, तिचं मन हलकं व्हावं म्हणून गप्पा मारायचा. सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं, पण हळूहळू गणेशाच्या मनात वेगळे विचार आकार घेऊ लागले. त्याला मनीषा सुंदर आणि एकटी वाटायची आणि त्याचा फायदा घ्यायचा मोह जागला. तो एक दिवस नंदिनी शाळेत गेल्यावर गणेश नेहमीसारखाच घरात आला. मनीषा घरकाम करत होती. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, ताई, तुम्ही खूप दमलेली दिसताय. थोडं बसा, मी पाणी आणतो. ती थोडी हसली, पण गणेशच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक वेडेपण, एक भूक. त्याने हळूच तिचा हात धरला. मनीषा दचकली. गणेश, हे काय करताय? तुम्ही असा हात लावू नका. पण त्याने ऐकलं नाही. काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. मनीषाचा विरोध दुर्लक्षित करत त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्या क्षणी मनीषा तुटली. तिचा विश्वास चूर झाला. त्या घटनेनंतर गणेशने तिच्याशी पुन्हा गोड बोलायला सुरुवात केली. ताई, हे कुणालाच सांगू नकोस. आपलं गुपित आहे. विसरून जाते सगळं. मनीषा शांत बसली. तिला भीती वाटली. गावात बदनामी होईल, मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण काही दिवसांनी गणेशन तिला दाखवलं, मी त्या दिवशी सगळं रेकॉर्ड केलंय तुझ्या मोबाईलमध्ये. व्हिडिओ पाहून मनीषाच्या डोळ्यात अश्रू आले. जर माझं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवेन, या धमकीने ती पूर्णपणे त्याच्या ताब्यात गेली. तिचं मन, शरीर आणि अस्तित्व तो कैद करून ठेवलं होतं. महिनेभर ती असहाय्यत अवस्थेत जगत राहिली. प्रत्येक वेळी गणेश घरात येई आणि ती गप्प बसायची. पण तिच्या चेहऱ्यावर हसू काही उरलं नव्हतं. फक्त भीती आणि पश्चाताप दिसत होतं. कार गेला. नंदिनी आता मोठी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर निरागसपणा आणि आत्मविश्वास होता. गणेशच्या विकृत नजरेत आता ती फक्त मुलगी दिसू लागली होती. एक दिवस त्याने मनीषाला म्हणालं, तुझी मुलगी सुंदर झालीये, तिला थोडं बोलायचंय. मनीषा संतापली. गणेशा, मर्यादा ओळख. माझ्या मुलीचं नाव पण घेऊ नकोस. त्या दिवशी ती रडत रडत म्हणाली, देवा, हे असं का घडतंय माझ्याबरोबर? पण काही दिवसांनी एक भयानक घटना घडली. मनीषा कामावर गेल्यानंतर गणेश घरात शिरला. फक्त नंदिनी होती आणि त्या दिवशी त्याने तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा मनीषा घरी परतली, तिने आपल्या मुलीची अवस्था पाहिली आणि तिला सगळं समजलं. त्यावेळेस तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त राग आणि निर्धार होता.
ती थेट मानवत पोलीस ठाण्यात गेली. आपल्या मुलीचा आणि स्वतःचा सगळा अपमान बाजूला ठेवून तिने तक्रार दाखल केली. ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याला कायदा आणि शिक्षा द्यावी. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला. गणेश कारभारी कारे सध्या फरार आहे, पण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कथा फक्त मनीषाची नाही, ती प्रत्येक स्त्रीसाठी आहे, जी कोणावर तरी विश्वास ठेवते आणि तो विश्वासच तिच्या नाशाचं कारण बनतो. मदत मागणं चुकीचं नाही, पण मदत करणाऱ्याचा हेतू ओळखणं खूप गरजेचं आहे. विश्वास ठेवताना सावध राहा आणि अन्याय झाला तरी गप्प बसू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन मराठी गुन्हेगारी कथा तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.